बेलापूर परिसर आणि सर्व कंपन्यांच्या वतीनं कोकणसाठी दुःखित अंतकरणाने आपण त्या आईने असा नररत्न जन्माला घातला, असा छावा जन्माला घातला की उघड्या डोळ्यांनी त्याची प्रेतयात्रा त्या आईला पाहू लागली. ज्या बापाने आयुष्यभर मुलाच्या पाठीमागे 7 पावलांनी पतिराजाच्या खांद्यावरती हात ठेवून नव आयुष्याची सुरुवात, डोळ्यामध्ये आलेले अश्रू आणि अर्ध्यावरती भाव मोडला अधुरी ठेवली. ज्या मुलाने आयुष्यभर बाप आता आपल्या सीमेवरून येणार आहे आणि तो बाप या गावामध्ये आल्यानंतर मिठी मारून पळत जाऊन मिठी मारेल आणि बापाच्या बॅगेमध्ये काही खाण्यासाठी आणलंय का? 1.5 वर्षाचं चिमुकलं बाळ कशात चालला हे न समजणारं 1.5 वर्षाचं चिमुकलं बाळ. या सगळ्यांना आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी शौर्य पत्करलं, ज्यांनी ज्यांनी आपल्या रक्ताचं शिंपण या मातीमध्ये घातलं, त्यांचा इतिहास इथे लिहिला. इतर सगळे माजी सैनिक या ठिकाणी की ज्यांच्या बंदुकीच्या गोळीवरती या देशाचा श्वास चालू. महाराज तुम्ही अतिशय प्रखरतेने प्रवचन केलं आणि उद्याच्या काळामध्ये देव सांगण्यापेक्षा खऱ्या अर्थाने अध्यात्माबरोबर खऱ्या अर्थाने सैनिकांनी जे रक्ताचं शिंपण केलं तो इतिहास सांगणं गरजेचं. हा देश 2 गोष्टींवरती चालतो. एक या सैन्य आहे ज्यांनी या जगात खऱ्या अर्थाने या भारतामधलं सैन्य असं आहे की ज्यांनी देशाच्या त्याची मावशी माझ्या गावची, त्याची बहीण माझ्या गावामध्ये, नात्याचा ऋणानुबंधाचा हा परिस्पर्श होत असताना एकमेकाच्या अंतरावर असं काही नाही. सप्तपदीच्या 7 पावलांनी आमच्या बेलापूर गावची मुलगी या ब्राह्मणवाडा गावामध्ये आता 100 वर्ष स्वातंत्र्याची झाली, 1.5 वर्ष 150 वर्ष पारतंत्र्याची झाली. परंतु ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या रक्ताचं बलिदान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि हिंदुस्थानमध्ये केलं त्यांचा इतिहास शौर्याने लिहिला गेला. त्या शौर्यामध्ये भगतसिंगांनंतर जर कुणाचं नाव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येईल आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये येईल तर ते संदीप गायकरचं हे अभिमानाने याच्यासाठी. म्हणून जाता जाता ज्या मिसाईल मॅनच्या माध्यमातून या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी हे वाक्य लिहून ठेवलं होतं, तुम्हाला सगळ्या माझ्या सैनिकांसाठी आहे की तुमच्या श्वासावरती आम्ही सगळे जगत आहोत. आज आम्ही इथं बोलतोय त्याची कृपा फक्त तुमची आहे. तुम्ही जरी रिटायर होऊन इथं आला असाल, आपण इथं आल्यानंतर संदीपला खऱ्या अर्थाने सलाम केला, ही सगळी मंडळी आपण सगळे सैनिक यासाठी फक्त जाताना मी एकच सांगेन की APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य त्यांनी जाताना महाराज देशमुख यांनी या ठिकाणी निरपक्ष पद्धतीने या भारतामध्ये सेवा केलेली आहे. त्यांचं सर्व टीम राजीव सत्य महाराज त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि भारत ऑक्सिजनचा कंटेनर घेऊन सिंहगडसारख्या भागामध्ये जिथं ऑक्सिजन नाही तिथं या देशाचे संरक्षण करणं तो म्हणजे पहिला जवान. आणि इतरही भीमा भागेच्या दिनावरून त्या पाण्याचा स्पर्श तुमच्या आमच्या मातीला झाला. जिथं छत्रपती शिवाजी महाराज उदयास आले, जिथं राजमाता जिजाबाई, जिथं सह्याद्रीला छावा संभाजीराजे जन्माला आले, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर कुणी असेल त्यांचं मार्गदर्शक आणि प्रेरणा कोण असेल तर तो वारकरी संप्रदाय या 2 गोष्टीवरती हा देश चालला. इतिहास या 2 गोष्टीवरती चालला. म्हणून एक आदर्श माता आहे, वीर माता आहे, एक आदर्श वीर पत्नी आहे, एक आदर्श बाप आहे. ज्या बापाने काळ्या मातीची सेवा करत असेल, या गडपासून त्या गडपर्यंत जात असताना स्वतःचा मुलगा देशाचं रक्षण त्या ठिकाणी करतो, तो रक्षण करणारा मुलगा सुद्धा भरल्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत बापामध्ये राहिली नाही. कारण छत्रपतीच्या पाठीमागून वार घालणारे होते, परंतु इतरांच्या हाती डोळ्या घालणाऱ्या ब्राह्मणाच्या मागे एक वीर पुरुष जन्माला आला, त्याचं नाव संदीप आहे. तो संदीप जन्माला म्हणून मुलगा गेला याचं दुःख आहे. भगतसिंग ज्यावेळेस फासावरती जाणार होते अमृतसर, त्यावेळेस भगतसिंग फासावरती जाण्यासाठी त्यांना विचारलं गेलं त्याला की तुझी शेवटची इच्छा काय आहे? भगतसिंगांनी सांगितलं मला फक्त माझ्या आईला भेटायचं. का भेटायचं? माझ्या आईबरोबर मला शेवटचे 2 शब्द बोलायचे महाराज. भगतसिंगांनी सांगितलं. त्या जेलमध्ये भगतसिंगांना त्यांच्या आईला बोलवून भेटायला गेली. मध्ये तुरुंगाच्या जेलमध्ये तुरुंगामध्ये गेल्यानंतर विचारलं आणि बोलणं झाल्यानंतर भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगतसिंगांनी विचारलं अरे मा तू रोटी कर. त्यावेळेस भगतसिंगांच्या आईचे उत्तर देणं ते संदीपसाठी समर्पण, त्याच्या आईसाठी समर्पण केले. हे कशासाठी आहे तर त्यावेळेस भगतसिंगांच्या आईने सांगितलं अरे तू फांसीच्या आहे, तू शहीद होने के लिए जा रहा, इसलिए मैं बोलती भगत मेरे कोट से और एक लाल पैसा होता तो इस देश के लिए मैं समर्पित करती, इसलिए मैं आज में असे दुःखित अंतकरणाने शहीद वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या दशक्रियाविधी प्रसंगी उपस्थित सन्माननीय मान्यवर वीर माता पिता, त्यांची पत्नी, चिमुकले बाळ, परिवारातील इतर सदस्य, परिसरातील गावातील ग्रामस्थ, आदी माजी सैनिक संघटनांचे सर्व माजी सैनिक, शौर्य बलिदान आणि मातृभूमी प्रेम
तीन गोष्टींचा संगम म्हणजे संदीप सारख्या वीराचं जीवन मार्ग असतो. आज आपण येथे धडपड करणारे एकत्र आलो आहोत. आपल्या अकोले तालुक्यातील दरडी ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांनी जम्मू काश्मीर किश्तवाड या दहशतवादी भागात देशाच्या रक्षणासाठी झुंज देताना 22 मे 2025 रोजी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. आणि या सर्वोच्च बलिदानाची मी साक्षीदार म्हणून प्रत्यक्ष 17 आधारामधून मला त्या ठिकाणावरून पहिला फोन आला की अकोले तालुक्यातील अशा प्रकारचा एक शूरवीर दहशतवाद्यांच्या कारवाईला बळी पडलेला आहे आणि तो अमर झालेला आहे. आणि सैनिकाचा हा मृत्यू मित्रांनो मृत्यू नसतो, हे अमर झालेला असतो. आणि सैनिकाचा कधी अकाली मृत्यू होत नाही. हे संपूर्णाच्या साधू संतांच्या वाणीतून मी ऐकलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ती आपल्या देशासाठी अमर झालेले आहेत. जास्त वेळ झालेला आहे आणि बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी पण थोडक्यात एक माजी सैनिक म्हणून मी आपल्याला काही आमच्या स्वतःचे अनुभव आणि सैनिकासाठी सद्यस्थितीत असलेली परिस्थिती मी जास्त नाही 2011ला रिटायर झालेलो आहे. या सर्व भागामध्ये मी प्रत्यक्ष राहिलेलो आहे. परिस्थितीची जाण आहे. किश्तवाडच्या पुढच्या भागामध्ये कुपवाडामध्ये स्वतः 19 मध्ये स्वतः सर्व्हिस केलेली आहे. आणि आपल्याला ऑपरेशन विजयमध्ये ऑपरेशन मिळाले असे भरपूर सैनिक माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी या मातीसाठी अनेक ऑपरेशन मध्ये आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. आणि अगस्त्य ऋषींची या अकोले तालुक्यावर अतिशय कृपा आहे की या तालुक्यामध्ये 1965 नंतर मी स्वतः आमच्या वीरभक्ती लहानबाई मालुसकर यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि ही माता आज 80 वर्षाची आपल्या समोर बसलेली आहे. आणि ही माझ्या खांद्याला खांदा लावून आमच्या संघटनेला ती अतिशय सक्रिय काम करते आहे. आणि संपूर्ण आयुष्य वयाच्या 19 वर्षामध्ये आपल्या पतीला देशासाठी कामी आलेल्या पतीला आणि आपल्या गर्भामध्ये असलेले त्यांचे सुपुत्र दीपक मालुसकर यांना सुद्धा या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. आणि यांचा संगोपन करून आज त्यांनी आपल्या प्रपंचाचा अतिशय वटवृक्ष केलेला आहे. अशा या मातेला सलाम करण्यासाठी आणि ती माता अतिशय धैर्याने आपलं आयुष्य जगत आहे. तशाच प्रकारचं दुर्दैवी 60 वर्षानंतर आपल्या तालुक्यामध्ये अशी दुर्घटना आपला अभिमान वाटणारी झाली. आणि आपला हा संदीप देशासाठी देशाच्या कामी आला आणि त्याला वीर मरण आले, हुतात्मे झाले. मित्रांनो, माझ्या 2 वर्षाच्या 3 वर्ष झालेले आम्ही अकोला तालुका माजी सैनिक संघटना स्थापन केलेली आहे. आणि या सैनिकांना वीर पत्नींना एक मानाचं सन्मानाचं आणि त्यांच्या सैनिकांनी केलेल्या कर्तृत्वाचं सगळ्या प्रकारचं त्यांनी त्यांचं कर्म तर केलेलं आहे. त्या कर्माचं फळ मिळण्यासाठी आणि फळ म्हणजे काही कोणाचे उपकार किंवा सहानुभूती नसून हे त्यांचं हक्काचं जे आहे ते वेळेत मिळालं पाहिजे. आणि ते सरकारनं अलॉट केलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हवेतच बरेच अनुभव माझ्याकडे आहेत. या ठिकाणी माझ्याकडे बरेच अनुभव आहेत की अशा अनेक घोषणा हवेत फिरून गेलेल्या आहेत. कारण आज तो ते बोलण्याची वेळ नाही. परंतु या सैनिकांसाठी या वीरपत्नीला आणि या माझ्या संदीपला अखेरची मानवंदना देण्यासाठी या सर्वांची मागची आणि पुढची आणि पुढाच्या घटना घडू नये याची पूर्तता होण्यासाठी मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की 28 वर्षे 30 वर्षे 35 वर्षे देशाच्या रक्षणासाठी बाहेर राहून गावात आल्यानंतर माजी सैनिकांना त्यांच्या वीर पत्नींना त्यांच्या वीर माता पित्यांना सन्मान द्या. त्यांची एक लिस्ट प्रत्येक गावामध्ये आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं एक फलक बनवून सध्या सर्व्हिसमध्ये सेवारत असलेले सैनिक
माजी सैनिक यांची एक लिस्ट असली पाहिजे. स्वतःची काय आहे की काही गावातल्या लोकांना आपल्या गावातला हा पुत्र होता याची सुद्धा कल्पना नाही. अशा प्रकारच्या या वीर जवानांचं मी जास्त काही त्यांना सहानुभूती देण्यासाठी बोलत नाही प्रत्येक माणूस. आणि आज मी सांगतो मला गर्व आहे की ज्या करिअर मध्ये मी सैन्यात गेलो त्या करिअर मध्ये आज माझे एवढे माजी सैनिक या ठिकाणी. आदरणीय आपल्या देशाच्यासाठी जो शहीद झाला संदीप गायकर याला अभिवादन करण्यासाठी आणि त्याच्या प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. 10 दिवसापूर्वी लढता लढता देशाचं संरक्षण करता करता संदीपला वीर बनला. सगळ्या देशात दररोज कोणाला कोणाला वीर मरण येतं, परंतु ही बातमी संपूर्ण देशात जाते आणि देशातल्या प्रत्येक भाषेतल्या वर्तमानपत्रात येते. आसाम जर माणूस असो, राजस्थानचा असो, युपीतला असो, कुणीही गेला तरी ती बातमी होते आणि संपूर्ण देशात ती बातमीचं प्रसारण होतं. संदीप गेला, तिची बातमी आपण सर्वांनी काही टीव्हीवर ऐकली. एका क्षणात ब्रह्मवाडा या गावाचं नाव देशाच्या पटलावर गेलं. एका क्षणात हे गाव जे अगोदर होतं त्याची जी ओळख होती ती बदलली. संदीप शहीद झाला आणि त्यांनी या गावाचं नाव उंचावलं. पण यांना दुःखवणं साहजिक आहे, पण तो अजरामर झाला. या देशासाठी अनेक लोकांनी बलिदान केलं, प्राणाची आहुती दिली. हरिमती परायण दीपक महाराज देशमुख यांनी संगीत प्रवचन नृत्याद्वारे अतिशय चांगल्या प्रकारचं उद्बोधन आपल्याला केलं. वरती हरिमती परायण राजेंद्र महाराज सगळी उपस्थित आहेत. खाली या तालुक्याचे आमदार डॉक्टर रामटे साहेब, आमच्या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, ही सर्व मंडळी, राज्याचे अनेक मंत्री या गावात येऊन गेले. त्यांच्याबरोबर शरद दादा होते, ते परत आज या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या विभागाचे खासदार डॉक्टर रामजी कोले येऊन गेले, माझे आमदार आक्रोश बेंकी येऊन गेले. असंख्य लोक, हजारो लोक. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सप्ताह, वैकुंठ गमनाचा सोहळा ओतूरला महाराजांनी सांगितलं आपल्या 5-6 वडेगाव होता. या गावची भाकरी, ब्राह्मण वड्याची भाकरी तुकाराम महाराजांना प्रसाद घेऊन आले. प्रत्येक तालुक्याचे, प्रत्येक गावात संदीपच्या घरातून भाकरी आली, ती वडावड्यांनी खाली. आणि त्या दिवशी ही बातमी कळाली. अक्षरशः मंडप सुन्न झाला. त्या सप्ताहाचे संयोजक ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊलींनी त्या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी अखिल श्रद्धांजली त्या ठिकाणी संगीत लावली. महाराजांनी जाहीर केलं की वारकऱ्यांच्या तर्फे या सप्ताहाची शिल्लक रक्कम राहील, त्यातले 1 लाख रुपये संदीपच्या परिवाराला देऊन थोडासा उठाव होण्याचा प्रयत्न आपण करू. या देशाला सांभाळणारा जवान आणि या देशाला दिशा देणारा वारकरी ही आणि अन्नधान्य बनवणारा शेतकरी या अत्यंत महत्वाच्या रक्कम म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमच्याबरोबर आमच्या सत्ता कमिटीचे अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी आमचे बाळासाहेब गायकर, जी खरेदी विक्री संघातून येत होतात, ते कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत. आमच्या गावचे उद्योजक आणि पुणे जिल्हा फेडरेशन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष विनायक तांबे, आमच्या मोठीचे माझे सरपंच सचिनजी भगत आणि आमदार साहेब, आमच्या सर्व मंडळीच्या वतीने 1 लाख रुपयाचा चेक आम्ही या ठिकाणी आलेला आहे. त्याचा यापुढे स्वीकार करावा अशी विनंती करतो. आणि आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने ब्राह्मणांनी दररोज एकत्रित संबंधित असलेले आपण रोज आपण जाणार नाही, आपले खूप नाते संबंध आहेत आणि अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आता सर्व मंडळींच्या वतीने, अखिल भारतीय गावाच्या वतीने, आमच्या कुटुंबाला अनेक मंडळी इथे आलेले आहेत. या सर्वांच्या वतीने संदीपला आणि दुसरे गावाला
कैलासवासी पोपटराव देशमुख गायकर या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की जर तू जिंकलास तो श्लोक घेतला म्हणजे विचार आलो तर तू जिंकलास तर राज्य करशील आणि तुला जर मरण आलं तर तुला स्वर्ग मिळेल. ते स्वर्ग मिळेल. जेव्हा स्वर्ग मिळेल अशी करायची गरज नाही. तो गेला तो तिथेच राहणार झाला आणि स्वर्ग सोडून त्याला प्राप्त झालं. अशाच पद्धतीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमच्या गावचे सुपुत्र ब्रह्मांडाचे सूर्यवीर भूमिपुत्र वीर जवान स्वर्गीय संदीप बाळासाहेब गायकर यांच्या दसप्रिय निमित्त झालेले सर्व नातेवाईक अध्यक्ष विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर या तालुक्याचे कार्यसभा आमदार किरण लांडे साहेब त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे कार्यसभा आमदार शरद सोनवणे यांचे हा अत्यंत दुःखद प्रसंग गायकर परिवारावर ओढवलेला आहे. त्यांचे निधन झाल्याने त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुद्धा कैलासवासी पोपट लक्ष्मण गायकर यांना सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. हा दुसरा आघात बीएससीने त्यांच्यावर केलेला आहे. मी यशोमंदिर कमिटीमध्ये मुंबई अध्यक्ष या नात्याने असे जाहीर करतो की यशोमंदिर सहकारी कमिटी मुंबई या सर्व सामान्य जीवनवाणी आहे. म्हणून अध्यक्ष या नात्याने संचालक मंडळाच्या वतीने असे जाहीर करतो की शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी श्रीमती दीपाली संदीप गायकर यांना मी आजच्या कार्यक्रमामध्ये यशोमंदिर सहकारी कमिटीमध्ये डीपी या पदावर रुजू होण्यासाठी नियुक्ती करत आहे. अधिक काही न बोलता मी या दोन्ही यशोमंदिर सहकारी कमिटीच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या समोर आलेल्या निधी गायकर प्रिया आरोग्य दिलीप पाटाळे आणि या ब्राह्मणा गावाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि पुत्र संदीप गायकर आणि पोपटराव गायकर यांच्या अंत्यपिंडदानानिमित्त उपस्थित अतिशय दुःखद असा प्रसंग किती जणांनी बोलायचं याला सुद्धा मर्यादा असायला पाहिजे. म्हणून मी म्हणत होतो की आमदार साहेब बोलते. महाराजांनी इथं सांगितलं देव देश आणि धर्म. संदीपला जर आपल्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर देव देश आणि धर्म या तिन्हींचं जे एक मिश्रण आहे. आपल्याला सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे आणि आपल्या सगळ्या देशाचं कुटुंबाचं सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्याला वीर पुत्रांची गरज आहे. सीमेवरती रक्षण करणाऱ्या सैन्याची आणि त्याची सगळ्याची गरज आहे. या दोन्हीची सांगड ज्या देशामध्ये सातत्याने चांगली राहिली, ज्याने या सीमेवरती रक्षण करणाऱ्या सैनिकांची आठवण ज्या नागरिकांना राहिली आहे, तो देश हा जगामध्ये एक नंबरचा देश होतो. आणि मला अतिशय अभिमानाने सांगावं वाटतं की याची सांगड त्याचं जे सरकार आहे ते राज्यामधलं असू द्या किंवा देशामधलं असू द्या, या दोन्हीची अतिशय चांगली सांगड घालण्याचं काम हे देशामधले सगळे राज्यकर्ते आणि धर्माचं अधिष्ठान असलेली सगळी मंडळी करतात. आणि त्यामुळे आपण सगळेजण एका आज सुरक्षित आहोत. मग ते आर्थिक दृष्ट्या असेल, धार्मिक दृष्ट्या असू द्या किंवा परराज्यामधून होणाऱ्या परराष्ट्रामधून होणाऱ्या अतिक्रमणाच्या क्षेत्रात असू द्या, आपल्याला सगळ्यांना ते एकच विनंती आहे. या गोष्टी दोन्हींचं जे मिश्रण, या दोन्ही गोष्टींचे जे संबंध आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या वीर जवानांच्यासाठी आपण सातत्याने स्मरणामध्ये ठेवला की आपल्याला दररोजचा जो श्वास घेतला जाते, आपलं दररोज जे जीवन आपलं आपण अतिशय शांततेने आनंदाने समाधानाने आपल्या कुटुंबाबरोबर जगतो, ते जगण्यामध्ये या देशामधल्या वीर सैनिकांची जी लढाई चाललेली आहे ती या ठिकाणी आहे. आणि ती लढाई आताच्या नवीन याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे की धर्मावरती आधारित अशी लढाई चालू आहे. संदीपचं वीरमरण तिकडल्या सैनिकांनी नाही केलं, परराष्ट्रामधल्या पाकिस्तानच्या ते केलं, ते अतिरेक्यांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना आपण या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जवळपास कुठे फिरकून दिलं नाही पाहिजे. आपल्या धर्मासाठी सुद्धा जेव्हा सगळं रक्षण करण्याची वेळ येईल
किंवा आपण सगळ्या जणांनी त्याच्यासाठी सदोदित तयार असलं पाहिजे. एवढंच खऱ्या अर्थाने संदीपला हे सगळं जे विलीकरण आले त्याचं जर आपल्याला स्मरण सातत्याने ठेवायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्व सदस्य स्मरणात ठेवा एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो. आमच्या तांबे कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी माझे मेहने जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके पण या ठिकाणी दादा पवारांच्या बरोबर आलेले होते. त्याही बेनके परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी संदीपला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण या तालुक्यातून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार जे आहेत माझे मेहने त्यांचे मोठे भाऊ हे कर्नल म्हणून आता तिथं मिलिटरीमध्ये गेले अनेक वर्ष काम करतात. त्यांनी काश्मीर पासून अनेक ठिकाणी या ठिकाणी देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी आपलं काम करतात. अजून पण ते तिथं कार्यरत आहेत. अशा लष्करी कुटुंबाचे काश्मीर असलेल्या लष्करी कुटुंबाच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी संदीपला पूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम शांती. आणि त्यांचे चुलते पोपट लक्ष्मण गायकर या दोघांना या दसऱ्याच्या निमित्तानं शेवटचा निरोप शेवटची श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ गायकर पाटील परिवारातील सर्व नातेवाईक ज्यांची खरं तर प्रामुख्याने उपस्थिती आपल्या सर्वांना बघायला मिळते ते आपल्या अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरणजी लांबके साहेब आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय दादा सोनवणे, अकोले तालुका आणि परिसरातील माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व स्वतंत्र बंधू आणि भगिनी. खरं तर 10 दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये खरं तर संदीप भावांचं त्या ठिकाणी निधन झालं. तो बिचारा खरं तर त्या ठिकाणी शहीद झाला. खरं तर खूप उशीर झालेला आहे. अजूनही 2-3 मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे. परंतु एका बाजूला खरं तर दुःख आहे का इतक्या कमी वयामध्ये लहान लेकरू असताना घरचा एकुलता एक असताना तो आपल्याकडून गेला हे एक दुःख आहे. पण तो दुसऱ्या बाजूला एक अभिमान देखील सुद्धा या गोष्टीचा आहे. शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर एक दिवस आमदार आपल्याला सगळ्यांना जायचंय तर तो जात असताना काही कर्तव्य जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडून जावं लागतात. आणि म्हणून मला वाटतं संदीप भावना आपल्या सर्वांसाठी आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करायचं होतं मला वाटतं त्या सीमेवर केलं. अत्यंत खरं तर त्या दहशत हल्ल्यामध्ये विचार त्या ठिकाणी शहीद झाला. खरं तर आपण कोणी विचार करणार नाही अशा प्रकारचा प्रसंग आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. म्हणून आपल्याला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी संदीप त्या ठिकाणी शहीद झालाय. वीर मरण त्या लढ्यामध्ये या ठिकाणी आलंय. आणि कुटुंब खरं तर त्या कुटुंबाला खूप दुःख आहे. सर्वसामान्य आपल्यासारखंच कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला आधार देणं त्या कुटुंबाला पुढे घेऊन जाणं सोडून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येकाच्या परिवाराने जे काही या कुटुंबाला मदत करते मला तो करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करत आलेलो आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांनी देखील सुद्धा या ठिकाणी स्मारक व्हावा अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडलेली. सोनवणे साहेबांबरोबर शिवसेनेचे मंत्री सावंत साहेब आम्हाला येऊन गेले. आम्ही सगळे त्या शिष्टमंडळामध्ये होतो. या परिवाराला 5 लाख रुपयाची मदत देण्याचा प्रयत्न त्यांनी ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून लांबे साहेब आपली सगळ्यांची जबाबदारी खरं तर ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे की आपल्या तालुक्यातला हा एक जवान आपल्या सगळ्यांच्या रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी शहीद झालेला आहे. आणि म्हणून या कुटुंबाला आधार देणं ही आपल्या सगळ्यांची प्राथमिकता आहे, आपली सगळ्यांची बांधिलकी आहे. आणि म्हणून आपण देखील सुद्धा त्या कुटुंबाबरोबर आहोत. या कुटुंबासाठी जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून या परिवारासाठी करू. आमच्या अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं सोनवणे साहेब शिंदे साहेबांचाच निरोप आहे का बाबा आपण त्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तालुका म्हणून शिवसेना परिवार म्हणून तुम्ही देखील सुद्धा काही प्रयत्न करण्याचा मदत करा. आणि आपल्या ज्यावेळेला भाऊ साहेबांचा आपण निरोप होता त्या दसऱ्याच्या निमित्तानं काय मदत करायचं आहे तो करण्याचा डॉक्टर साहेब आपण निरोप त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून अकोले तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं तर आमची सुगंध गायकर ठिकाणी जेव्हा आम्ही आलो तर आमची चर्चा झाली की या परिवाराला ग्रामपंचायत घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. घरकुल जर मंजूर झाला तर ते प्रयत्न मंजूर करण्यासाठी लागलं आपण दोघं मिळून ते प्रयत्न करू.
ती जी काही रक्कम आहे त्याच्या पुढं या परिवाराला 900 ते 1000 स्क्वेअर फुटाचं RCC बांधकाम करण्याची जरूरत आहे. या आम्ही शिवसेना परिवाराच्या वतीनं आम्ही घेऊन त्यांना एक चांगलं घर बांधून द्यायचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. आणि मग आम्ही आल्यानंतर दीपक महाराज देशमुख त्यांची सांगत होती का सेविंग सारखे अजून जवान खरं तर आपल्याला देश सेवेसाठी आपल्याला तयार करायचे, ते गेले पाहिजे, आपलं सगळ्यांचं रक्षण तर त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून माझी स्वतःची छत्रपती करिअर अकॅडमी म्हणून एक संस्था आहे. अकोले, अजून आणि जुन्नरमध्ये 15 त्या ठिकाणी आपल्या 3 संस्था आहेत. आणि ब्राह्मणवाडा गावचे किती पण मुलं असू ज्यांना पोलीस आर्मी UPSC करायचे, ज्यांना पोलीस दलामध्ये आर्मी दलामध्ये जायचं आपल्या भारतामध्ये रक्षण करायचं आहे, किती पण मुलं जर असे ब्राह्मणवाड्याचे तुम्ही आपल्या सगळ्यांची साक्षी सांगतो त्या सगळ्या मुलांना या 3 शाखेपैकी त्यांनी निवडावी. ब्राह्मणाला जायचं का आपल्याला जायचं का विनोद जायचं, मोफत ऍडमिशन त्या मुलांना आम्ही दिलं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं शूरवीर संदीपभाऊ गायकर आणि त्यांचे चुलते गोकुळभाऊ गायकर या दोघांनाही भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली समर्पित करतो. खरं तर संदीपची अंत्ययात्रा चालली होती आणि सगळा तालुका भागातून, संगमनेर तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून एवढा मोठा जनसमुदाय कदाचित तुझ्या ब्राह्मणवाड्याने पहिल्यांदा पाहिला. आणि कळत असं मनात भावना येत होती की संगीतचं जीवन कृतार्थ झालं असं म्हणून कुणालाही वाटायला येणार न सांगता न बोलता एवढी सगळी माणसं येतात, चिमुकली जोर जोरात घोषणा देतात देशभक्तीची. खरं तर मगाशी कुणीतरी म्हटलं की ह्या मातेची खूप धन्य झाली, हा परिवार धन्य झाला, गाव धन्य झाला, हा तालुका धन्य झाला. मगाशी तिथे शेवटचं सांगितलं कोणाला युद्धात त्याला मिळून त्याला स्वर्ग प्राप्त होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. पण त्यापेक्षा संधीच्या निर्माणात आपली जबाबदारी वाढवली. धर्म म्हणजे काय, जो सगळ्यांना जगायला शिकवतो तो धर्म आहे. संदीपने त्याचा धर्म पाळला, देशासाठी तो हुतात्मा पत्करला. आधी इथं आमची आई आली माणूस करायला, ती आजही वीर पत्नी पण प्रत्येक जेव्हा 15 ऑगस्ट जानेवारीचा कार्यक्रम होतो त्यावेळेला इथे अभिमानानं पहिलं यांचा सत्कार होतो. आजही त्यांच्या डोळ्यात तेच सांगते की माझा पती मी या देशासाठी दिला. तसं आज ती आमची बहिणी, आई, वडील त्यांना काही तो अभिमान राहील, आपल्या गावाला तालुक्याला अभिमान राहील. आणि म्हणून संदीपला साजेस असं, त्याच्या त्यागाला साजेस असं स्मारक तिथं उभं राहील. गावकऱ्यांची मागणी होती, मी पालकमंत्र्यांच्या कानात सांगितलं, त्यांनी तिथेच त्यांनी कबुली दिली आणि तसंच स्मारक होईल. त्यासाठी सरपंच आपण मोठी जागा उपलब्ध करून द्यावी. पण ते स्मारक होताना माळुंगेराव तिथं सैनिकांसाठी, पोलिसांसाठीची अकॅडमी तिथं चालवता येईल, स्पर्धा परीक्षा केंद्र तिथं चालवता येईल, व्यायामशाळा तिथं उभी आहे असा विचार करून तुम्ही मला जागा द्या, एवढं मोठं स्मारक होईल. जाताना इथून एक मनात संकल्प करू, संदीपला वेळ देतोय आपण, त्याच्याबद्दल धन्यता कृतज्ञता व्यक्त करतोय, पण आपली जबाबदारी इथून घेऊन जा. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करू, आपली मुलं निर्व्यसनी तयार करू, आपली मुलं इतरांच्या वाटाला काटे तयार होणार नाही असा काही संकल्प घेऊन जाऊ. कारण हजाराची गर्दी मला वाटतं आणि हा मीडिया हे जर तुम्ही पोहोचवलं, आपल्यामुळे जर कुणाला त्रास होत असेल, एखादी ॲम्ब्युलन्स आली, तुमच्या गाड्या रस्त्यातून जात असतील, हा बेजर होतात.
आपण जर एखाद्या गरीबाला घरकुल भेटतंय तिथे जर अडचणी निर्माण करत असेल तर हा मग आपल्याला करायचे ना संदीपच्या रोपणाबद्दल तर प्रत्येकाने संकल्प करा की आपण आपल्यामुळे दुसरा कोणी दुःखी होणार नाही. देशाबद्दल जी काही देशप्रेमाची भावना आहे ती जागरूकपणाने आपण जागृत करू ही संदेशला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करू. त्यांचे खरं चुलते ही वडीलच आहे. त्यांचं हार्ट अटॅक काम करता करता त्यांचं देव असेल म्हणजे एका मागणी एकट्या कुटुंबावरती दुःख आहे. आणि सगळ्यात आपल्याला प्रेरणा देणारी गोष्ट काय असेल जेव्हा भारताचा तिरंगा त्या माऊलीच्या हातात पडतो त्या बहिणीच्या हातात पडते ती म्हणजे भारत माता की भगतसिंग सुखदेव राजगुरू त्यांची शेवटची इच्छा हीच होती की आम्हाला भारत माता की जय म्हणून द्यायला सरकार त्या पाकड्यांना धडा शिकवताना माऊलीची जी गोष्ट आहे ती आमच्या मनामनात राहते. त्यातून आम्ही सर्वजण त्यागाच्या भावनेने जगतो. माझ्याकडनं मी माझ्या परिवाराच्या वतीनं 2 लाखाचा धनादेश मी या परिवाराला बाकी यशोमंत्रीला मनापासून सलाम करतो की त्यांनी त्या बहिणीच्या नोकरीला लगेच साथ दिली त्याला मनापासून धन्यवाद देतो. ते बोलायला म्हणजे त्यांनी आनंदीचं वारसा चालवलं काय असं मला वाटतं. बोलायचं नाही कृतीतून दाखवायचं. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. परत सर्वांच्या वतीनं श्री संदीपजी गायकर यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो. पोपटरावांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या मनाला पूर्ण राम. आपल्या सर्वांची उपस्थिती करतो. आज सर्वांनी बोललं पाहिजे असं काही नाही. खूप छान बोलले आपल्याला. जे मला बोलायचं होतं ते नक्की बोलले. वास्तविक बलिदान सोपं जाऊ शकतं. माणूस जो गेला त्याच्यानंतर आपण जे भाषण करतो ते वास्तविक आपण चालणार आहोत की नाही. एक मोठ्यासाठी आपण कोण कचऱ्या चुलता पाहू शकत नाही. मग बलिदानाचा अर्थ काय. संदीप तर आयुष्य करून गेलं. आपण कमीत कमी करतानामध्ये काय द्यायची तयारी करू का नाही. ते बोलले ते बरोबर आहे. आमदार साहेब बोलले सुरुवात आपल्या घरापासून करा. नका जाऊ देशावर आपण नका जाऊ बरोबर. पण खूप लोक हुशार येतात बोलतात फार पण करतात करू. त्यामुळे अशा पद्धतीनं फार काही बोलत ते आवडत नाही. संदीपचं जाणं इतक्या तरुण वयाने झालं अवघडही लागतं. त्याला हिंमत लागते. छत्रपती संभाजी सोपे का. छत्रपती संभाजी महाराजांच्या दिशेने होतात माहीत आहे की समोर माझ्या दुश्मन आहे आणि माझी छाती त्याच्या समोर आहे. असं करण्याचं धाडस चुकून एखादा माणूस होतो. ते आमच्या संदीपने केलं. हे आमच्या महाराष्ट्राचा देशाचा गौरव आहे. मला अधिकच काही न बोलता दीपक महाराज आपण आपले सुंदर गायक देशाने सगळी गाणी झाली. कोल्हार सर धन्यवाद देतो. आणि मला यशोमंदिर यशोमंदिरचं कौतुक करा की गणेश ठाकरेने रोजी रोटीचा निवारायचा त्यांना नोकरी देऊन त्यांचा प्रश्न आम्ही सगळी मंडळी आपलं कर्तव्य आहे. आम्ही काय देतो काय दिलंय जे काय ते दिलं गेलं. म्हणजे आपण सर्वांना सांगतो ब्राह्मणवाडा आपण जेवढी नावं यादीमध्ये घेतात ना तिथे दातृत्वाची नाव पहिले होतात. उदय सामंत आवले कोकणचा माणूस तिकडून गेला. एकनाथ शिंदे साहेबांचा तो सागाव लुटल्याला हातामध्ये 5 लाख रुपये रोख घेऊन त्या डॉक्टर कुटुंबाला ताब्यात घेऊन सुद्धा गेला. प्रसिद्धी केली नाही. आपण नावं विसरतो. आपल्याला विसरायच्या सवय झाल्या. चांगलं विसरता काय म्हणतात वाईट विसरायचा प्रयत्न करा आणि चांगलं टिकवायचा प्रयत्न करा. कदाचित मी त्यांना सुद्धा उदय समोरचा उल्लेख झाला असता मला वाटत कधी दशक्या संपल्यावर असं नका करत जाऊ. आपण बघा आम्ही सुद्धा 10-20 काढून पडते आलेले मंडळी आहोत.
आणि वास्तव्याला आम्ही सामोर जातो. खरं आम्ही स्वीकारतो, आम्ही भागवता मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या दागिने आम्हाला नाही अशा गोष्टी आवडली. हे जे सैनिक बोलले ठीक आहे, वेदना कटू होते त्यांच्या, खरं आहे. मी आपलं सांगतो लांबे साहेब, तुम्हाला आपल्याला काम केलं पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला कुठेही शासनाच्या लाईनीमध्ये उभं राहता कामा नये हा निश्चय मात्र आपल्या सर्वांना काय चुकतो त्यांचे याला विचारायचं. त्याच्या आईवडिलांनी काय तहसीलदाराच्या लाईनीमध्ये उभं राहायचं, व्हिडिओच्या सगळं उभं राहायचं, काय गरज नाही पुन्हा सर्व उभं राहायचं. जो माणूस येतात तिरंगा सगळं उभं राहिला तर पुन्हा सगळं चुकणार नाही. आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी मी ते करतोय. माझ्या सैनिकाचा एक मेळावा घेतला, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की कुठलाही सैनिक त्याची जी काय गोष्ट आहे आमदाराच्या दरवाजे तिथून फायदा झाला तो कुणाच्या समोर उभा राहणार नाही. काय गरज त्याच्या उभं राहायचं. मी भाषण करत नाही, माझं वास्तव्य मांडतोय. मी भाषण करत आलो नाही, कर्नल स्वामी होतो तिथे दशमी आणि चालू होतं, दशमीला चालू होतं. आमच्या लोकांना माहिती आहे, तिथं उभे होते जवळ अर्धा पावता झाला. माझ्या डोळ्याने मी तो कासपडच्या पाहिला. सतीच्या मरणाला शौर्याला प्रत्येक वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे. मी आपल्याला एकच सांगतो, व्हायचं असेल या देशाला, या देशाच्या सन्मानाला स्वाभिमानाचे किनार लावायचे असेल तर सन्मानार्थी चांगल्या पद्धतीने पाऊल टाका. परंतु देशाला मान देण्यासाठी आता त्यांची एक रेकॉर्ड सापडलं. आपल्या तिथं जेवतायला आपल्या आता ती महिला काय नाव तिचं जिने तिला आता तिने पाकिस्तानात जाऊन ज्योती मल्होत्रा. मला सांगा काय उपयोग आहे सगळ्या गोष्टी. संभाजी महाराजांना पकडून द्यायला कोण होते? संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं? शिर्के ना. त्यांचा सरकार नव्हता काय ना कशी अवलादी मेहरबानी अशा अवलादी या भारतामध्ये नको म्हणून सध्या सरकार विचार आपल्या मनामध्ये ठेवा एवढं सांगायला. आपण एवढं करा. बघा तिची धन्य खूप झाली. कुठेतरी आता काव्य खूप चांगलं केलं पण त्याच्या वाक्यात बदल सांगितलं होतं. माझा स्वभाव नाही टाकल्यामुळे मला म्हटलं नाही हो. तुम्ही म्हटलं की भारत माता हरवली. भारत मातेला हरवायला जमाना आणि संपूर्ण जग जरी आलं भारत माताला कोणी आधी हरवू शकत नाही. आपला सदैव एकटा सदैव कापी झाला. तसं छत्रपती शिवाजी एकटेच कापी होते सगळ्यांना. दिल्लीचा दत्त ते हलवायचे एकटे. छत्रपती शिवरायांच्या नावावरती काय होतं? काय होते छत्रपती शिवराय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोपर्यंत भारताचा जय तुमच्या आमच्यावर पाठवला तोपर्यंत भारत मातेला कोणी हरवू शकत. अहो त्यांनी तो हल्ला केला ना, हा आपला भाग हल्ला होता. त्या भाग हल्ल्याचा निषेध करतो आणि वीर आमचा शूरवीर संदीपला आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या अंगणाकडे हिंदुस्थानाच्या वतीने त्या ठिकाणी मी अभिवादन करतो, त्याला सलाम करतो. अमर रहे, अमर रहे संदीप टायगर, अमर रहे. आणि अमर रहे, अमर रहे संदीप टायगर, अमर रहे. भावपूर्ण व्यक्त करतो आणि थांबतो. भारत माता की जय.